क्षणाची महत्त्वाची मोठी बातमी आपण बघतोय। गेल्या 2 महिन्यांमधील ठाकरे बंधूंची ही सलग चौथी भेट आहे। सर्वात आधी 5 जुलैला अर्थातच मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं दोनही ठाकरे बंधू जवळजवळ 2 दशकांनंतर एकत्र एकाच व्यासपीठावर आले होते मराठीच्या मुद्द्याला घेऊन। त्यानंतर खरं तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 27 जुलैला राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते। त्यावेळी देखील दोनही ठाकरे बंधूंची भेट झाली होती। त्यानंतर गणेश उत्सवाच्या निमित्तानं 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थळी दाखल झाले होते। त्या ठिकाणी त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेतलं होतं, आशीर्वाद घेतला होता आणि त्यानंतर आता ही चौथी भेट आपल्याला पाहायला मिळते। यावेळी उद्धव ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांसोबत खरं तर शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत स्वप्नील जाधव आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं काही खरं तर भेटीगाठी होत आहेत का किंवा त्या संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते का स्वप्नील? नक्कीच मेघना, या ठिकाणी बघितलं तर दसरा मेळावा हा राजकीय पक्षाचा असतो, एक शिवसेना ठाकरे गटाचा गेल्या 60 वर्षांपासूनचा दसरा मेळावा होतो। त्यामुळे या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित असणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र काही आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा होत असल्याची सध्या तरीची माहिती समोर येताना पाहायला मिळते। गेल्या 20 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे। दसरा मेळावा खरं तर 20 दिवसांवरती आलेला आहे, याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। अनेक अटकळ अशी बांधली जाते की या ठिकाणी या आजच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे सोबत असतील, मात्र एकूणच व्यासपीठावर स्वप्नील, माफ करा, काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते। आपल्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन जोडले जात आहेत। प्रकाशजी, काय सांगाल? दोनही ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट होते आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला विशेष महत्त्व आहे। खूप चांगली बातमी आहे। दोघं जर एकत्र येत असतील आणि काही चांगलं महाराष्ट्रात घडणार असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। मला वाटतं उद्धव साहेबांना आता कळालं की शत्रुत्वाच्या भावनेने काही होणार नाही, एकमेकांनी मिळूनच काही करता येईल। म्हणून असं वाटतं या नेहमी भेटीगाठी सतत व्हायला पाहिजेत आणि याच्यातून त्यांचे संबंध दृढ व्हावेत आणि महाराष्ट्राला काहीतरी चांगली गोष्ट मिळाली। बरं, निवडणुकी संदर्भात तशी ही बैठक सुरू आहे अशी माहिती आहे, सूत्रांकडून कळते। मात्र जर आगामी दसरा मेळाव्याचं जर निमंत्रण उद्धव ठाकरेंनी दिलं तर मनसे सकारात्मक आहे का त्या गोष्टीला घेऊन? हे पहा, हा निर्णय इतक्या उच्च पातळीवर की फक्त राजसाहेबच याच्यावर सांगू शकतील आणि अद्याप आम्हाला काही पक्षाकडून जर सांगण्यात आलं नाही, पण अशी गोष्ट घडत असेल तर चांगली गोष्ट आहे। मात्र जर आपण पाहिलं स्थानिक पातळीवर दोनही ठाकरे बंधूंच्या युतीला घेऊन काय चित्र आपल्याला पाहायला मिळते? मनसेचे जे स्थानिक पातळीवर काम करणारे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं काय मत आहे? हे पहा, आम्हाला माननीय राज ठाकरे यांचा निर्णय हा शिरसावंद आहे। तो जो निर्णय घेतील आम्ही सर्वजण त्या निर्णयाला अनुसरून काम करू। निश्चित आता तो निर्णय राजसाहेबांनी घेतला पाहिजे। बरं, निश्चित। धन्यवाद प्रकाश महाजन जी, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।